घेऊन जाण्यासाठी येतात की काय इकडे चल दे, काय इकडे घे. हे असे पंतप्रधान आपल्याला पुन्हा पाहिजेत? मी मुद्दामून, कारण हे पाठ करून बोलणं फार अवघड आहे. तुम्हाला जर मी आज सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा, म्हणजे काय करणार तुम्ही? निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय? नुसतं ओरडत घोषणा देत फिरणार? तसं नका करू. ज्याप्रमाणे आता त्यांचा एक तो रथ फिरतोय, मोदी सरकार मोदी सरकार. आणि एक गोष्ट मला खूप समाधानकारक वाटते की गावकरी त्यांना अडवतायत, महिला पुढे जाऊन अडवतायत, अधिकाऱ्यांना विचारतायत अरे हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे? भारत सरकार असताना तू मोदी सरकार कसं काय लिहू शकतो? देशाचं नाव बदलून तुम्ही भारताच्या ऐवजी मोदी ठेवलेत का? नाही पण आमच्या योजना तर योजना तर आल्या नाहीच, पण योजना मोदी सरकारच्या आहेत का भारत सरकारच्या आहेत? म्हणजे आता सुद्धा माझ्या फोनमध्ये एक शेतकऱ्याचं रेकॉर्डिंग आहे. हल्ली त्यांनी फोन सुरू केले, तुमच्यापैकी पण काही जण आले असतील. बरोबर नंबर घेतात, मग विचारतात आपण भास्करराव जाधव का? तर भास्करराव म्हणतात हो मीच. हा काय तुमच्याकडे तुम्हाला केंद्राच्या योजना कळल्यात का? हो कळल्यात. मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान कराल का? पण तो जो शेतकरी विदर्भातला त्यांनी सांगितलं की ताई ऐका, मी आजपर्यंत भाजपला मत देत आलो, जरूर देत आलो, पण आम्हाला काय मिळालं? मग इकडे तो विषय नाहीये, पण विदर्भातला आहे. सोयाबीनचा त्यांनी भाव सांगितला की 14 साली काय होता आणि आता काय आहे. तुमचं आयात निर्यात धोरण हे कसं आमच्या शेतकऱ्याच्या मुळावर येत आहे. आणि हे सगळं 10 वर्ष मी अनुभव घेतल्यानंतर एक वेळ मी माझ्या मुलाबाळांचं आत्महत्या करेन, पण पुन्हा भाजपला मत देणार नाही, हे तो शेतकरी सांगतोय. हे साधे शेतकऱ्याचं म्हणणं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आज या सभेसाठी एकत्र आलात. ही सभा आहे, या सभेमध्ये तुम्ही एकमेकात चर्चा नाही करत, पण जेव्हा तुम्ही गावात जाल तेव्हा गावावरती, पारावरती, वाड्यांमध्ये पारावरती झाल्यानंतर कुठे चहाची टपरी असेल, ज्याप्रमाणे 2014 साली भाजपने एक कार्यक्रम केला होता चाय पे चर्चा. आता आपण उलट करायचं, होऊन जाऊ दे चर्चा. आणि प्रत्येक गावकऱ्यांना, महिला असतील महिलांनी महिलांना विचारायचं, पुरुषांनी पुरुषांना, तरुणांना तरुणांनी. कारण आता जो अर्थसंकल्प सादर केला निर्मला सीतारामन बाईंनी, आम्ही आता देशामध्ये 4च जाती मानतो, एक तरुण, एक महिला, एक गरीब आणि शेतकरी. हे 4ही वर्गांना मी सांगतोय की तुम्ही एकमेकांमध्ये बोला. आणि तुम्हाला गेल्या 10 वर्षांमध्ये म्हणजे मोदींनी जी एक योजना जाहीर केली होती 14 साली, की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक एकरात त्याच्या पिकाप्रमाणे किती खर्च झाले तो काढणार, त्याच्यामध्ये मग आणखीन 50% नफा असं काही त्यांनी धरला होता, तो त्याच्यात ऍड करणार आणि तो जी रक्कम येईल ती हमी भाव शेतकऱ्याला देणार. त्याला माझं आव्हान आहे, या कोकणामध्ये तसे मराठवाडा विदर्भासारखे शेतकरी तसे नसतील, पण मी महाराष्ट्रामध्ये जो फिरणार आहे तो ह्याचसाठी फिरणार आहे की शेतकऱ्यांना बोला, तुम्हाला पीक विमा वेळेत मिळाला का? इथे काजू आहे, आंबा आहे, तुम्हाला कधी नुकसान भरपाई आता मिळाले का? बरं, पहिला प्रथम मी त्यांचं काही उडं काढण्याच्या आधी इकडे त्योक्तेचा फटका बसला होता की नव्हता बसला? निसर्गाचा बसला होता की नव्हता बसला? बसला होता ना. कारण मी आलो होतो तेव्हा इकडे निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला मला वाटतं मी आलो होतो. आणि त्यावेळेला मी मुख्यमंत्री असताना जी मी मदत केली होती ती तुम्हाला ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना मिळाली होती की नव्हती हे जाऊन विचारा, माझी तयारी आहे. पण हे नुसतं घोषणांचा पाऊस पडतायत आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असेल तर दुष्काळात 13वा महिना असलेले मोदी सरकार आपल्याला नको, अजिबात नको. आम्हाला आता देशामध्ये 5वी बहुमताचं हुकुमशहाचं सरकार नको. आम्हाला इंडिया आघाडीचं मिलीजुली सरकार चालेल, कारण ते सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणारं सरकार असेल.